मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण मी आज फर्स्ट टाइम वारी कव्हर करायला जाणार आहे ऑफिसतर्फे. ज्यांना कोणाला बघायला मिळत नाही किंवा जायला पॉसिबल होत नाही त्यांनी हा ब्लॉग नक्कीच बघा, कारण मी स्वतः आज पहिल्यांदा हा ब्लॉग शूट करणार आहे वारीसाठी. ऑफिसचं शूट आहे त्यामुळे मी ऑफिसचं शूटसुद्धा टाकणार आहे थोडंफार, कारण आता सकाळचे वाजलेले 7. आम्ही निघालो आहे, पुण्यामध्ये आम्ही वारी कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून. बाय सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मागे बॅग ठेवते का राहू दे? ठेवते बॅग. आमचे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आलेले आहेत. हे कसं वाटतंय? झाली माझी झोप नाही ना हो, मला पण झोप नाही लागली. 2 वाजता झोपले रात्री. मी पण उठलो 1:30 वाजता. पण वारी कव्हर करायला चाललोय आपण. तुम्ही एक्साइटेड नाहीये दोघं पण? एकदम मस्त. फायनली निघालोय. ना माझगाव से अटल से सगळेजण खूप एक्साइटेड आहेत आणि तिघही एक्साइटेड आहोत. काय विचारतेस मला? मी तुला काय नाही विचारत आहे. कसं वाटतं ते सांग. आज फुल सेटअप मध्ये ऍक्शन कॅमेरा, नवीन माईक दाखवू व्हिडिओ तुला. माईक दाखवू नवीन दाखव. थांबा. आपण घेतलेला आहे नवीन माईक ब्लॉगिंग साठी. करणार आहेस का डेली ब्लॉग वगैरे? हा मग बघूया. हे आपलं अनबॉक्सिंग मी ऑलरेडी केलेलं आहे. मी जरा कामात होती त्यामुळे. पण कुठे लावायचा माईक आहे? मोबाईलचा माईक आहे का? मी माईक घेतलेला आहे नवीन, जो डायरेक्ट आपल्या ऍक्शन कॅमेराला आता वायरलेस कनेक्ट होणार. सो मोबाईलला नाही होणार? होणार ना, सगळीकडे होणार. हे मोबाईलचं रिसिव्हर आहे. भारी वाटते ना, समोरचं पण का दिसतच नाही तसं वाटते. हा बँड्राची लिंक आहे नक्की. मिसिंग लिंक मिसिंग लिंक वरती आलेलो आहोत आपण. मी फर्स्ट टाइम आली आहे अरे बघा ना, मिसिंग लिंक. आम्ही पण पहिल्यांदा झालो. बापरे, पण हे किती सुंदर दिसतंय. ढगच किती आहेत एक बघा. नंबर वातावरण आहे. एक नंबर वातावरण. आणि नुकताच पाऊस सुद्धा पडलेला आहे. आम्ही थांबलोय SK सीएनजी माझं आहे. भरण्यासाठी. SK CNG माझं आहे. SK. बाप्पा वगैरे जरा कमी कर. सीएनजी साठी खूपच मोठी लांबच लांब रांग आहेत. मी आता जागी झाली आहे झोपेतून ब्लॉग करायला. नाही, मी झोपलीच नव्हती. अर्धवट सगळं. काका उतरले खाली. अवघा 1 तास आहे पोचायला आणि एक्साइटमेंट ऑन टॉप. फर्स्ट टाइम वारी कव्हर करणार आहे ना आपण ऑफिस मधून. ऑफिस मधून म्हणजे पर्सनल पण चाललंय. म्हणजे फर्स्ट टाइम जाणार आहे. वाव, सो एक्साइटेड. सीएनजी ला आमच्या रोहन सरांच्या भाषेत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. लांबच लांब, पूर्ण तिथपर्यंत गेलेल्या आहेत रांगा. काय बोलतेस? 10 वाजले. किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? 11 वाजता. ओके, तू असं पकडू शकतेस आता. मला पण दिसायला होतं याच्यामध्ये. बस काय यार, 17 Pro Max. वॉक करायचं बोललं की ही मला जाम बोर करते. सर काय झालं? सो आम्ही थांबलोय सीएनजी साठी. खूप वेळ झाला, 1 तास राहिलाय आम्हाला पोहोचायला. बोर होत आहे का मला तुझ्यासोबत? तू बोलतच नाहीयेस काय? बोल. नाश्ता पण नाही केलाय अजून. करूया आता थोडासा वॅक. नाश्ता करायचं बोलणं चालू आहे. आम्ही हॉटेलवर पोहोचलेलो आहे. हॉटेल माधव इंटरनॅशनल म्हणून आहे हॉटेल. सो बघूया आपण आता. हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. माधव इंटरनॅशनल असं हॉटेलचं नाव आहे. डोर लॉक झालाय.
मेंटल ही आतमध्ये आहे. एक मिनिट दाखवते. ही सरांची रूम आहे. सर हाय. हाय. सो आम्ही रूम मध्ये पोहोचलेलो आहोत आता थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करतो. छान आहेत रूम. ब्रेकफास्ट करून मग आम्ही जाणार आहोत. नाही मग तयारीच करायला घेणार आहोत कारण पालख्यांचं आगमन होणार आहे पुण्यामध्ये. सो आम्ही तुम्हाला सांगू पुढे. स्टे ट्यून. इंटरनॅशनल हॉटेलचंच रेस्टॉरंट पण आहे. सो आम्ही इथे आता जेवायला चाललो आहे. चलो. नाश्ता तर करत नाही आम्ही कारण ऑलरेडी 12:30 झालेलं आहे. आम्ही डायरेक्ट जेवतो आता. आमचा विषय चालू आहे कितीही प्लॅन करा पण ठरत नाही. सांगून ठरवून काहीच नाही. आपोआप जे येतं ना कमाल असते. तसं आमचा इथे विषय चालू आहे. सर तुमचं काय? तुमचं पण अचानकच आहे ना हे? तुझं? येस येस एकदम लगेच सरांनी सांगितलं काय की हा चला 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 लगेच जाऊया. आम्ही नाही बोलत. वारी आता आम्ही इथे जेवायला थांबलोय. आम्ही सकाळी नाश्ता नाही केलाय कारण आमचं तू सांग कोणामुळे नाही केला ते सांग. नाश्ता कोणामुळे नाही केला ते तू सांग ब्लॉग मध्ये. कळलं? प्रॉब्लेम इज वॅकी दॅट्स वाय नो नाश्ता. अलिबागला बघितलं असेल तुम्ही. मी खूप एक्साइटेड आहे आता. थांब हे बंद कसं करायचं यार? बंद डायरेक्ट कट. आम्ही जेवून रूम वरती आलोय. आता फ्रेश वगैरे होणार आणि रेडी व्हायला स्टार्ट करणार आहे. आणि हिची जी नाटकी चालली आहेत ना रूम मध्ये आल्यापासून झोप आली आहे. जसं काय पूर्ण 8-12 तासाचा प्रवास करून आली आहे. सो आता मी रेडी होणार आहे. मी काय करणार आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता नाही सांगणार. ब्लॉग शेवटपर्यंत बघत नाही मग तुम्ही म्हणून मी तुम्हाला आता नाही सांगणार. समजलं? सो ब्लॉग खरंच शेवटपर्यंत बघा. आम्ही निघू 1-3:30 पर्यंत. 2 तासच आहेत. माझी मेकअपवाली अजून यायची आहे. येते बोलले अजून कुठे राहिली कळत नाही. सो भेटू मेकअप करताना. बाय. हाय. 2 hours later. वारी चुकायची नाही. चला आम्ही आता रेडी झालेलो आहोत. स्पेशली मी रेडी झालेली आहे. सो कव्हर करण्यासाठी मी फर्स्ट टाइम करते. तर मी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा. एक मोठा प्रॉब्लेम आहे आता. वारीसाठी पूर्ण रस्ता पॅक केलेला आहे. किती लांब आहे? चालत जावं लागणार आहे. चालत चालत किती लांब आहे इकडं? आता असं फिरून जावं हा लागतं. चालेल ना मग. चला ना. दादा जेवढा परवडत नाही ना यायला तिकडे. अजून तिकडे लपडे मग बंद असलेलं काय करणार? चला जवळपासचं काका. सोडा. थोडं तर जवळ सोडा काका. जवळपासचं सोडा. हे लांब पडेल तुम्हाला. हे खतरनाक लेवलचा ट्रॉफिक खतरनाक. इथून चालत पण नाही जाऊ शकत एवढ्या लांब. आणि हिने साडी घातली. नऊवारी घातली ती पण नऊवारी. डेंजर ट्रॅफिक आहे डेंजर.
अनुभव घेते. अतिशय सुंदर अनुभव आहे आणि हे विलोभनीय दृश्य आहे. डोक्यावरती आपलं ओझं घेऊन पायी चालत चाललेले आहेत वारकरी. गवरशेठ महाराज, संत गवरशेठ महाराज. तुकाराम महाराजांची टाळकरी होती. अच्छा, नगरखाना. ई वाव. माऊली. खूप आनंद वाटतो. कसं वाटतंय? मस्त. वारी म्हणजे काय नक्की? देवाची वारी म्हणजे काय नक्की? वारी म्हणजे देवाला त्याच्या जाण्याची वारी. किती वर्षाचा प्रवास आहे? 21. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज. रशी बांधलेली होती. माऊली तुकाराम. तुकाराम महाराजांचे हे गर्दी वाढते, बस लवकर ये. हिने 4 बाईट घेतले आणि दुपारी घाललं बटरस्कॉच आईस्क्रीम, त्याच्यावर पियाली स्प्राईट आणि आता घसा बसलाय. आता काय करायचं? रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही सगळं केलं कवर. इथून आता आमचं चाललं आहे की दगडूशेठला जायचं. पण सर्व होता तिथे खूप गर्दी. लेट्स सी. आय एम रेडी. तर ही होती वारी. आम्ही कव्हर केल्या ऑलमोस्ट सर्व कव्हर केलंय. अनुभव एक वेगळाच आहे. खरंच आपल्याला खूप आवडलं. तुझा कसा पण गेलाय त्याच्याशी बोला. कसं वाटतंय? नेक्स्ट लेवल. थँक्स टू प्रहार ऑफिस. फर्स्ट टाइम वारी कव्हर करायला आलो आम्ही आणि अतिशय सुंदर वाटतंय. हे सांगू शकत नाही, इतका अनुभव कमालवाला आहे. मला कैरी खायची आता. कैरी खायची आहे. जास्त नका टाकवा. वगैरे तुम्हाला बस पेपर लावा खाली. काय मग? किती थांबा ना सर. 2 महिने थांबा. कैरीचे पैसे किती द्यायचे? आवाज गेला तरी कैरी खायची. तर आम्ही आता आलेलो आहोत घरी. वारी म्हणजे खरंच आनंद आहे.
हे जो आम्ही आज पहिल्यांदा वारी शूट केली, वारी पहिल्यांदा अनुभवली, खरंच विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं. तुमच्याने झालं तर तुम्ही नक्कीच वारी अनुभवा. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखात फक्त एकच ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हे ऐकलंय आणि रामकृष्ण हरी हे सारखं मुखात प्रत्येकाच्या हेच, माऊलीशिवाय हाक नाही मारत ती लोक. अतिशय आनंद वाटलेला आहे. सो आता आम्ही घरी आलोय, वारी शूट कंप्लीट झालेला आहे. आमचा व्लॉग पण येणार आहे. व्लॉग तुम्हाला तर लगेच उद्यामध्ये मिळून जाईल आणि वारी शूट सुद्धा आमच्या प्रहार न्यूज लाईन या चॅनलवरती मिळून जाईल. सो मी व्लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.